मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीचाच झेंडा फडकेल आणि मुंबईचा महापौर हा महायुतीचाच आणि मराठी असेल असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौर पदावर दावा केल्याचं आता बोललं जात आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील कामाच्या जोरावर महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल, महायुतीचाच महापौर होईल आणि 29 महापालिकांमध्ये देखील महायुतीच जिंकेल। विरोधकांसाठी मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी असून आम्ही मुंबईचा विकास पाहतो, ते स्वतःचा विकास पाहतात असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केलेला आहे। फक्त मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असं मत त्यांनी पाहिलं आणि याच प्रकारे त्यांनी मुंबईकडे पाहिलेलं आहे। आम्ही मुंबईचा विकास पाहतोय, ते स्वतःचा विकास पाहत आहेत। उद्धव ठाकरे राज्यात फिरले नाहीत, त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं म्हणून त्यांची ही परिस्थिती झालेली आहे। त्यांच्यावर बोलण्यापेक्षा आम्ही कामानं उत्तर देतो असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा जोरदार टीका केलेली आहे। ते तर पहिले म्हणायचे शिवसेना ठाण्यापुरती आहे, एकनाथ शिंदे ठाण्यापुरता आहे। आता झालेल्या नगर परिषदेमध्ये एकनाथ शिंदेने दाखवलं एकनाथ शिंदे ठाण्यापुरता नाही, चांदा ते बांधापर्यंत आहे। समजलं की नाही? त्यामुळे ते तर फिरलेच नाही राज्यामध्ये, त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं आणि म्हणून त्यांची परिस्थिती काय झाली पाहिलं आपण। त्यामुळे मला त्यांच्यावर काय बोलायचं नाही। मी विकास आरोपाला आरोपाने नाही, कामाला कामाने उत्तर देतोय। युती धर्म हा काय केवळ भाजपनंच पाळायचा का असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीला केलेला होता। यावर युती धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, आम्ही देखील तो पाळू अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलेली आहे। तर अजित पवारांनी मित्रपक्षांसंदर्भात बोलू नये असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेलं आहे। एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, उत्तराला प्रत्युत्तर होतं। तुम्ही कधी थोडंसं तपासून घ्या, आदल्या दिवशी ते काय म्हणाले। ते म्हणाले म्हणून मी ते म्हणालो, महायुतीचा धर्म भारतीय जनता पार्टीनेच पाळावा असं नाहीये। त्यांनी तसं म्हटलं म्हणून त्याला तसं उत्तर दिलं, त्यांनी तसं म्हणू नये आम्ही बोलणार नाही। युती धर्म फक्त भाजपनीच पाळावा काय? राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे, सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे, आम्ही पण त्या ठिकाणी पाळतो। मित्र पक्ष लढताना मात्र तीनही पक्षाच्या नेत्यांनी तारतम्य बाळगायचं की महायुतीला डॅमेज करणारे कुठलेही वक्तव्य तिघांनी करायचे नाही। देवेंद्र फडणवीसजींनी संपूर्ण निवडणुकीमध्ये, नगरपालिकेमध्ये, आता महानगरपालिकेमध्ये कधीही मित्र पक्षावर किंवा विरोधी पक्षावर सुद्धा कुठेही टीका केली नाही। उलट डेव्हलपमेंट, विकसित महाराष्ट्र, विकसित संभाजीनगर, विकसित पुणे हेच मांडतायत। हीच अपेक्षा अजित पवारांकडनं आहे, हीच अपेक्षा एकनाथ शिंदेजीकडनं आहे की अजितदादांनी कृपया मित्र पक्षाच्या कुठल्याही उमेदवारावर, कुठल्याही पक्षावर, पक्ष 13 पक्ष आहेत महायुतीमध्ये, एकटी भाजप नाही, शिवसेना नाही, 13 पक्षाची महायुती आहे। मित्र पक्ष जिथे लढतो त्यांना खुलं लढू द्यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।